मित्रांनो, कधी न्यूजपेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल की आरबीआयने रेपो रेट कमी केला आणि त्यामुळे होम लोन किंवा कार लोन स्वस्त झालेले आहेत. तुम्ही कधी हे पण ऐकलं असेल की आरबीआयने रेपो रेट वाढवला आणि त्यामुळे होम लोन किंवा कार लोन हे महाग झालेले आहेत. तुमच्या डोक्यात कधी हा प्रश्न आलाय का की हा रेपो रेट काय आहे आणि त्याच्या वाढल्या किंवा कमी होण्याने होम लोन किंवा कार लोन हे स्वस्त किंवा महाग का होतात? जर तुमच्या पण डोक्यात हा प्रश्न आला असेल तर तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ बघतात मित्रांनो. कारण की या लेक्चर सिरीज मध्ये रेपो रेट काय आहे आणि आरबीआयची मॉनेटरी पॉलिसी काय आहे या संपूर्ण विषयाबद्दल सगळे बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा असो किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा असो किंवा एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो, या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये रेपो रेट आणि आरबीआयची मॉनेटरी पॉलिसी हा अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. जर स्पर्धा परीक्षेच्या युगात जर तुम्हाला टिकून राहायचं असेल आणि सक्सेस मिळवायचा असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल. भारतामध्ये सुरू असलेली आर्थिक मंदी या विषयावर मी अजून एक लेक्चर सिरीज तयार केलेली आहे. ती लेक्चर सिरीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि हा पुढे जाण्याआधी पटकन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग रेपो रेट बद्दल चर्चा करूया. मित्रांनो, रेपो रेटचा संपूर्ण खेळ समजून घेण्याआधी संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणते प्लेयर्स आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे. सर्वात पहिला प्लेयर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआय. दुसरा प्लेयर आहे कमर्शियल बँक्स. त्यानंतर येतात डिपॉझिटर्स किंवा खातेधारक. हे असे खातेधारक आहेत ज्यांचे वेगवेगळ्या बँकांमध्ये बचत किंवा चालू खाते असतात. पुढचा मोठा प्लेयर आहे ते म्हणजे कंपन्या किंवा उद्योग. हे असे प्लेयर्स असतात ज्यांना कर्जाची गरज असते. स्वतःचे उद्योग, स्वतःचे व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी यांना वारंवार कर्जाची आवश्यकता असते. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्लेयर म्हणजे सरकार. यामध्ये राज्य सरकार किंवा भारत सरकार यांचा समावेश असतो. तर अशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील संपूर्ण बँकिंग प्रणालीचा प्रमुख आहे. एक कायदा आहे 1949चा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, आणि या कायद्यान्वये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील सर्व बँकांना रेग्युलेट करते. पुढे जाण्याआधी अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे एखाद्या बँकेचं बिझनेस मॉडेल काय आहे. एखादं बँक व्यवसाय करते तर ती कशा प्रकारे करते. बँकेच्या एका बाजूला असतात डिपॉझिटर्स म्हणजे खातेधारक, आणि बँकेच्या दुसऱ्या बाजूला असतात कंपन्या किंवा उद्योग. डिपॉझिटर्स किंवा खातेधारक बँकांमध्ये आपली बचत जमा करतात आणि त्याच्या बदल्यात बँक त्यांना व्याज देते. बँकेकडे जी रक्कम जमा झालेली आहे त्या रकमेतून बँक वेगवेगळ्या उद्योगांना वारंवार कर्ज पुरवठा करते, आणि पुरवठा केलेल्या कर्जाच्या बदल्यात बँक त्यांच्याकडून व्याज मिळवते. खातेदारांना दिलेलं व्याज आणि उद्योगांकडून घेतलेलं व्याज यांच्यातला फरक म्हणजे बँकेचं प्रॉफिट मार्जिन. आणि या फरकावर कुठलीही बँक आपला व्यवसाय सुरू ठेवते. हे आहे एका बँकेचं सिंपल बिझनेस मॉडेल. देशातली कुठलीही कमर्शियल बँक अशा प्रकारे व्यवसाय करते. आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला बँकांना फायनान्शियल इंटरमेजरीज किंवा वित्तीय मध्यस्थ असे म्हणतात. बँका या मध्यस्थ असतात खातेधारक आणि उद्योगांमध्ये. खातेधारक बचत करतात आणि बँकांकडे जमा करतात, आणि गोळा झालेली बचत बँका कर्जाच्या रूपामध्ये उद्योगाला पुरवते. अशा प्रकारे सगळ्यांचाच फायदा होतो. केलेल्या बचतीवर खातेधारकांना व्याज मिळतं आणि उद्योगांना स्वतःचा व्यवसाय चालवण्यासाठी कर्जाऊ रक्कम मिळते. आता रेपो रेट म्हणजे काय? इट इज द शॉर्ट टर्म लेंडिंग रेट ॲट विच आरबीआय लेंड्स मनी टू इट्स क्लायंट्स. आरबीआय स्वतःच्या क्लायंट्सला किंवा बँकांना शॉर्ट टर्मसाठी किंवा अल्पावधीसाठी जे कर्ज पुरवठा करते त्याच्या विरोधात जे व्याज मिळवते तिला आपण रेपो रेट असं म्हणतो. हा रेपो रेट मॉनेटरी पॉलिसी कमिटी ठरवते, आणि मॉनेटरी पॉलिसी कमिटीचे अध्यक्ष आरबीआयचे गव्हर्नर असतात.
फेब्रुवारी 2015मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झाली होती आणि त्या ॲग्रीमेंटचं नाव आहे मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्क ॲग्रीमेंट. हा एक करार आहे. या करारानुसार एक कमिटी स्थापन केली गेली आणि त्या कमिटीचं नाव आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी. आणि संपूर्ण देशभरासाठी मॉनिटरी पॉलिसी ठरवण्याचं काम हे या कमिटीकडे सोपवलेलं आहे. हिचे अध्यक्ष असतात RBIचे गव्हर्नर आणि या कमिटीचं सर्वात महत्त्वाचं काम आहे देशामध्ये चलनवाढीला नियंत्रित करणे किंवा महागाईला नियंत्रित करणे. मॉनिटरी पॉलिसी कमिटीसाठी भारत सरकारने एक आराखडा तयार करून दिलेला आहे आणि त्याच आराखड्यामध्ये देशातील महागाई नियंत्रित करायची असते. याला आपण म्हणतो इन्फ्लेशन टार्गेटिंग. म्हणजे संपूर्ण देशातील महागाई 2% ते 6% या विंडोमध्ये नियंत्रित करणे अपेक्षित आहे. आणि या संपूर्ण धोरणाला मॉनिटरी पॉलिसी किंवा मौद्रिक धोरण असे म्हणतात. रेपो रेट मॉनिटरी पॉलिसीसाठी किंवा मौद्रिक धोरणासाठी अत्यंत महत्त्वाचा टूल आहे आणि म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो रेटला पॉलिसी रेट असे म्हणते. रेपो रेटचा मूळ अर्थ रिपर्चेसिंग ऑप्शन आहे किंवा रिपर्चेस ॲग्रीमेंट आहे. आता रेपो रेटला रिपर्चेस ऑप्शन का म्हणतात किंवा रिपर्चेस ॲग्रीमेंट का म्हणतात हे आपण पुढच्या स्लाइड्सवर बघणार आहोत. बऱ्याच देशांमध्ये, विकसित देशांमध्ये रेपो रेटला रेट ऑफ डिस्काउंट देखील म्हणतात. यामागे देखील एक कारण आहे. आता रेपो रेटला रेट ऑफ डिस्काउंट का म्हणतात हे देखील आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. चला तर मग रेपो रेट समजून घेऊयात. रेपो रेटची व्याख्या आहे, इट इज द शॉर्ट टर्म लेंडिंग रेट ॲट विच RBI लेंड्स मनी टू इट्स क्लायंट्स. RBIचे क्लायंट्स कोण? तर बँका. आणि बँकांना जर आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी कर्जाची किंवा अतिरिक्त रकमेची आवश्यकता असेल तर त्या रिझर्व्ह बँकेकडे धाव घेतात. रिझर्व्ह बँकेकडे कर्जाची मागणी करतात. आता रिझर्व्ह बँक बँकांना कर्ज देते पण ते सहज देत नाही. कुठल्याही बँकेला रिझर्व्ह बँकेकडून जर कर्ज हवं असेल तर त्यासाठी त्यांना गव्हर्नमेंट बॉन्ड्स गहाण ठेवावे लागतात. जेवढ्या रकमेच्या गव्हर्नमेंट बॉन्ड्स कुठलीही बँक RBIकडे गहाण म्हणून ठेवेल तेवढीच रक्कम त्या बँकेला कर्ज म्हणून मिळेल. अशा प्रकारचं हे ट्रान्झॅक्शन असतं. अशा प्रकारचा हा व्यवहार असतो. कुठल्याही बँकेने रिझर्व्ह बँकेकडून जर शॉर्ट टर्म कर्ज घेतलं असेल, आता शॉर्ट टर्म कर्ज म्हणजे काय तर 12 महिन्याच्या आतील कुठल्याही कालावधीसाठी घेतलेलं कर्ज म्हणजे शॉर्ट टर्म लोन. मग शॉर्ट टर्म लोन 30 दिवसाचं असू शकतं, 60 दिवसाचं, 90 दिवसाचं किंवा 180 दिवसाचं, असं कुठलंही कर्ज ते असू शकतं. आणि बँकेने कुठलंही शॉर्ट टर्म लोन घेतलं तर त्याच्या बदल्यात रिझर्व्ह बँक जी व्याजदर मिळवते तिला आपण रेपो रेट असे म्हणतो. या लेक्चरच्या सुरुवातीला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडला होता की रेपो रेट कमी झाला तर होम लोन आणि कार लोन का स्वस्त होतात आणि रेपो रेट जर वाढला तर होम लोन आणि कार लोन का महाग होतात. याचं उत्तर अगदी सरळ आहे. RBIने जर रेपो रेट वाढवला तर बँकांसाठी कर्ज महाग होऊन जाणार. बँकांना आपलं कर्ज घेण्यासाठी जास्त व्याज द्यावं लागणार आणि म्हणून ते आपल्या ग्राहकांकडून देखील जास्त व्याज घेणार आणि ग्राहकांसाठी पण कर्ज महाग होऊन बसणार. जर RBIने रेपो रेट कमी केला तर बँकांसाठी कर्ज हे स्वस्त होणार. त्यांना कमी व्याज द्यावं लागणार आणि जर बँकांना कमी व्याज द्यावं लागलं, बँकांसाठी जर कर्ज स्वस्त झालं तर ते आपल्या ग्राहकांना सुद्धा कमी व्याजदरामध्ये कर्जाचं वाटप करणार. तर अशा प्रकारे हा रेपो रेट काम करतो. संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये कर्ज कोणत्या दराने दिलं गेलं पाहिजे आणि कोणत्या दराने घेतलं गेलं पाहिजे या संपूर्ण खेळाचे नियम रिझर्व्ह बँक ठरवतं. आता बघूया गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे काय. ज्या प्रकारे उद्योगांना कर्जाची आवश्यकता असते त्याच प्रकारे सरकारला देखील कर्जाची आवश्यकता असते. बऱ्याच वेळेला स्वतःचे खर्च भागवण्यासाठी किंवा विकास कार्य करण्यासाठी सरकारला कर्ज घ्यावे लागते. सरकारला जर कर्ज घ्यायचे असेल तर सरकारला बॉन्ड इश्यू करावे लागतात आणि म्हणून बॉन्डला डेट सिक्युरिटी असे म्हणतात.
म्हणजे सरकारला आधी तो बॉन्ड इश्यू करावा लागतो, तो जाहीर करावा लागतो आणि त्या बॉन्डला विकून त्याच्यातून जी रक्कम मिळेल तिला कर्ज म्हणून वापरला जातो. आता गव्हर्नमेंटला जर लोन पाहिजे असेल तर ते कोण मिळवून देतं? तर हे कार्य आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं. मित्रांनो, बॉन्ड म्हणजे काय? तर बॉन्ड म्हणजे एक पीस ऑफ पेपर, एक कागद, आणि त्या कागदावर बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. उदाहरणार्थ त्या बॉन्डची किंमत लिहिलेली असते. दुसरी गोष्ट असते टेन्युअर ऑफ द लोन किंवा डेट ऑफ मॅच्युरिटी. सरकारला किती कालावधीसाठी कर्ज घ्यायचे आहे ती कालावधी म्हणजे त्या बॉन्डचं टेन्युअर. आणि त्याचमुळे त्या बॉन्डची एक डेट ऑफ मॅच्युरिटी असते. तो बॉन्ड कोणत्या तारखेला मॅच्युअर होणार ती तारीख म्हणजे डेट ऑफ मॅच्युरिटी. त्यानंतर बॉन्डवर व्याजदर देखील लिहिलेला असतो. म्हणजे कर्ज घेतल्यानंतर गव्हर्नमेंट त्या बॉन्डवर किती व्याज देणार त्या व्याजाची दर देखील त्या बॉन्डवर लिहिलेली असते. आणि बॉन्ड एक गव्हर्नमेंटची गॅरंटी असते, गव्हर्नमेंट अश्युरन्स असतं की आज जर तुम्ही आम्हाला कर्ज देणार असाल तर त्याची परतफेड आम्ही भविष्यात नक्कीच करू. म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड हे सगळ्यात सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन असतात. कोणी जर गुंतवणूकदार असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात सेफ ऑप्शन असतो गव्हर्नमेंट बॉन्ड. कारण गव्हर्नमेंट सहसा कोणाचंच कर्ज बुडवत नाही. पण सरकारला हे कर्ज सरळ घेता येतं का? तर नाही मित्रांनो, सरकारला डायरेक्टली हे कर्ज बाजारातून नाही घेता येत. तर सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे बॉन्ड बाजारामध्ये इश्यू करतं. कारण RBIचे दोन मुख्य रोल आहेत. पहिला रोल आहे बँकर टू द गव्हर्नमेंट, म्हणजे RBI गव्हर्नमेंटचं बँकर म्हणून काम करते. आणि दुसरा रोल आहे डेट मॅनेजर ऑफ द गव्हर्नमेंट, म्हणजे सरकारचं कर्ज मॅनेज करणे हे देखील RBIचेच कार्य आहे. सरकारला किती कर्ज हवं आहे, किती कालावधीसाठी हवं आहे, या सर्व गोष्टी RBI सरकारशी डिस्कस करून ठरवतं आणि त्याचप्रमाणे नवीन बॉन्ड्स मार्केटमध्ये इश्यू करतं. RBI नवीन बॉन्ड ज्या मार्केटमध्ये इश्यू करतं त्याला आपण प्रायमरी मार्केट असं म्हणतो. आणि बॉन्डच्या प्रायमरी मार्केटमध्ये बरेच खेळाडू असतात. उदाहरणार्थ कमर्शियल बँक असतील, शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असतील, इन्शुरन्स कंपनी असतील, पेन्शन फंड्स असतील किंवा प्रायमरी डीलर्स असतील. RBI काही वित्तीय संस्थांना प्रायमरी डीलर्सचा दर्जा देत असतं. ह्या वित्तीय संस्था असतात आणि त्यांना देखील प्रायमरी मार्केटमध्ये बॉन्ड विकत घेण्याची मुभा असते. अशा प्रकारे RBI नवीन बॉन्ड्सला जाहीर करून प्रायमरी मार्केटमध्ये विकतं. आणि प्रायमरी मार्केटमधून जोही तो बॉन्ड विकत घेईल तो सरकारसाठी धनको बनतो, म्हणजे इनडायरेक्टली तो सरकारला कर्ज देत असतो. हे सगळे व्यवहार पार पाडण्यासाठी RBIने एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. त्याला आपण कोर बँकिंग सोल्युशन किंवा ई-कुबेर प्लॅटफॉर्म असं म्हणतो. हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे आणि या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर RBI सरकारी बॉन्डची खरेदी आणि विक्री करतं. बॉन्डची विक्री करून जी रक्कम गोळा होते ती संपूर्ण रक्कम RBI सरकारला देतं. ज्या बँकांनी अशा प्रकारे RBIकडून बॉन्ड विकत घेतलेले असतात ते बॉन्ड इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये बँका वापरू शकतात. प्रत्येक बँकेकडे इमर्जन्सी सिच्युएशनसाठी असे बरेच बॉन्ड ठेवलेले असतात. कुठल्याही बँकेला जर इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये पैशाची गरज असेल तर ती बँक RBIकडे कर्जाची मागणी करते. कर्जाची मागणी करताना तिच्याकडे जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत त्या गव्हर्नमेंट बॉन्ड्सला गहाण म्हणून ठेवले जाते आणि तेवढीच रक्कम RBIकडून कर्जाच्या स्वरूपामध्ये त्या बँकांना मिळते. आता महत्त्वाचा प्रश्न आहे की रेपो रेटला रिपर्चेस ऑप्शन का म्हणतात? कारण कर्ज देताना RBI बँकांकडून एक प्रॉमिस घेतं की आज तर मी तुम्हाला कर्ज देतो आहे, पण जेव्हा तुम्ही कर्जाची परतफेड कराल तेव्हा तुमचे बॉन्ड तुम्हाला सोडून घ्यावे लागतील. या स्लाइडमध्ये जर आपण बघितलं तर ही परिस्थिती आहे आजची. म्हणजे आज बँका गव्हर्नमेंट बॉन्ड गहाण ठेवून कर्ज घेत आहेत. म्हणजेच काय, तर एक प्रकारे ते गव्हर्नमेंट बॉन्ड्स विकत आहेत. गव्हर्नमेंट बॉन्ड्स ते RBIला विकतात आणि त्याच्या बदल्यात RBI त्यांना पैसे देते. हा सेलिंगचा म्हणजे विक्रीचा व्यवहार आहे.
कर्ज घेताना अशा प्रकारे या बँका गव्हर्नमेंट बॉन्ड्स आरबीआयला विकतात. पण कर्जाची परतफेड करताना ते बॉन्ड पुन्हा विकत घ्यावे लागतात. म्हणजे काय, जेव्हा बँका आपल्या कर्जाची परतफेड करतात तेव्हा त्यांना आपले आपले बॉन्ड्स आरबीआय कडून परत मिळवता येतात. या व्यवहाराला आपण एक प्रकारे रिपर्चेस किंवा पुन्हा विकत घेण्याचा व्यवहार म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे की रेपोला रेट ऑफ डिस्काउंट का म्हणतात. रेपो व्यवहारांमध्ये व्याज भरण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. आपण पाहिले असेल, आपण कर्ज घेताना बँकेकडून कर्ज घेतो आणि कर्जाची परतफेड करताना मुद्दल आणि व्याज सोबत देतो. पण या व्यवहारामध्ये व्याज भरण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. याचं उदाहरण आपण इथे बघूया. उदाहरणार्थ, आज बँक जर आरबीआय कडून कर्ज घेत असेल आणि त्याच्या बदल्यात आरबीआयला गव्हर्नमेंट बॉन्ड्स विकत असेल. इथे उदाहरणासाठी आपण बघितलं आहे की आजचा जो रेपो रेट आहे तो 5% आहे आणि आज या बँकेला कर्ज पाहिजे आहे. बँकेला कर्ज पाहिजे आहे 10 करोड रुपयाचं आणि म्हणून बँकेने 10 करोड रुपयाचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आरबीआयकडे ठेवले आणि त्याच्या बदल्यात आरबीआयकडून 10 करोड रुपयाचं कर्ज घेतलं. परत करतेवेळी जेव्हा कर्जाची मुदत संपेल, ती 3 महिन्याची असो किंवा 6 महिन्याची असो, जेव्हाही कर्जाची मुदत संपेल आणि जेव्हा बँकेला आपलं कर्ज परत करण्याची वेळ येईल तेव्हा बँक आरबीआयकडून आपले गव्हर्नमेंट बॉन्ड्स सोडवून घेईल. पण या ठिकाणी आरबीआय सगळेच बॉन्ड्स बँकांना परत देत नाही. कर्ज देताना जो तेव्हाचा रेपो रेट होता तेवढ्याच किमतीचे बॉन्ड्स आरबीआय स्वतःकडे ठेवून घेते आणि उरलेले म्हणजेच 9.5 करोडचे बॉन्ड्स आरबीआय बँकेला परत देते. म्हणजे कर्ज कितीचं होतं? 10 करोड रुपयाचं. बँकेने ते परत केलं, परंतु 0.5 करोड रुपयाचे बॉन्ड्स आरबीआयने स्वतःकडे ठेवले आणि 9.5 करोड रुपयाचे बॉन्ड्स बँकेला परत केले. अशा प्रकारे 0.5 करोड रुपयाचे जे बॉन्ड्स आहेत किंवा 50 लाखाचे जे बॉन्ड्स आहेत ते आरबीआयचं व्याज आहे. आरबीआयने बॉन्डच्या स्वरूपामध्ये आपलं व्याज वसूल केलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आरबीआयने या व्यवहारात व्याजाची वसुली कशा प्रकारे केली. तर आरबीआयने व्याजाची वसुली ही गव्हर्नमेंट बॉन्डच्या स्वरूपात केलेली आहे. जेव्हा पण बँका आपल्या कर्जाची परतफेड करून बॉन्ड्स आरबीआयकडून परत मिळवतात, त्यातली काही बॉन्ड्स आरबीआय स्वतःजवळ ठेवतं व्याजाच्या स्वरूपात. आणि जेव्हा त्या बॉन्डची मॅच्युरिटी डेट येते, जेव्हा ते बॉन्ड्स मॅच्युअर होतात, तेव्हा ते बॉन्ड गव्हर्नमेंटकडे जमा करून आरबीआय आपली रक्कम सोडवून घेते. तुम्हाला बॉन्ड मार्केटबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, म्हणजे संपूर्ण बॉन्ड मार्केटबद्दल मी एक वेगळी लेक्चर सिरीज बनवेल. मित्रांनो, मी आशा करतो की आत्तापर्यंतचे सगळे कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील. माझा इंस्टाग्राम हँडल, माझं फेसबुक पेज आणि टेलिग्रामची लिंक इथे दिलेली आहे. तुम्हाला कधीही कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही मला या सोशल मीडिया हँडल्सवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, रेपो रेट आणि मॉनिटरी पॉलिसी या विषयाबाबत आपण आता चर्चा केली. मी अजून भरपूर व्हिडिओज या टॉपिकवर बनवणार आहे. तोपर्यंत तुम्हाला कुठली शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारा कुठलाच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही.